नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 परभणी जिल्ह्यातून अटक केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिठ यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू असताना उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास करण्यात आला। या गुन्ह्यात आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे वय वर्ष 30 हा जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं घातक शस्त्रानं गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून फरार झाला होता। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी परभणी जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची खात्री केली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण आणि मनोज परदेशी यांचं पथक परभणीकडे रवाना झालं। स्थानिक नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या मदतीनं आरोपीचा शोध घेत असताना तो रामनगर कारेगाव रोड परभणी येथे असल्याची माहिती मिळाली। पथकानं सापळा रचून आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे याला ताब्यात घेतलंय। चौकशी त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी नाशिक येथे आणून उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक।